मी मुक्ताई मोकाशी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। तर आजचा विषय जो आहे तो आहे म्हणजे माझा टॉपिक जो आहे तर तो आहे मी शिक्षण का सोडलं अर्धवट। तर मी होती म्हणजे कॉलेज चालूच होतं माझं आणि जेव्हा 15वीचं लास्ट इयर चालू होतं माझं तर मी एक्झाम दिली नाही। त्यावेळेसच मला जॉबची खूप गरज होती, कारण परत माझ्या घरात तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं। तर जेव्हा मी जॉबसाठी टाटा कंपनीमध्ये जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस खूप म्हणजे जॉईंट फॅमिली जी होती ती म्हणत होती नको जाऊ, तुझं शिक्षण पूर्ण कर, तुझं म्हणजे अभ्यास चांगला आहे तुझा, पुढं जास्त शिक। पण आमच्या घरात कोणीही कमावणारं नव्हतं, भाऊ पण घरीच होता, परत आई वडील नाही, एक्सपायर झाले, त्याच्यामुळं सगळा भार भाऊवर येऊन पडला। तर मी हा विचार करत होती जर आपण जॉब केला तर भाऊला थोडा हातभार लागेल। त्यामुळेच मी निर्णय घेतला की आपण जॉबसाठी सिलेक्शन झाले त्यामुळे जॉब करूया, म्हणजे भाऊला थोडी मदत होईल। तर मी भरपूर अभ्यासात हुशार होती आणि मला शिकून पुढची मोठे एक्झामसुद्धा द्यायची होती। परत मग हे सर्व मला खूप वाईट वाटत होतं की आपण एवढं चांगलं शिकतोय आणि अर्धवट असं लास्ट इयर आपण सोडून चाललो आहे। तर हा पण एक साईडला होता विषय आणि हा सुद्धा एक साईडला होता की आपण जर जॉब नाही केला तर घरात पैसे कुठून येणार। परत मला पण लास्ट इयरसाठी म्हणा, परत फर्स्ट इयर सेकंड इयर भरपूर त्याच्याकडंच म्हणजे नातेवाईकांनी थोडीफार मदत केली। तर असं आहे। परत मी निर्णय घेतला की मी जॉब करते म्हणून। तर तमिळनाडूमध्ये टाटा कंपनीमध्ये जी नवीन कंपनी आहे त्यामध्ये मी जॉबला लागली। तर मला असं आतून खात होतं की आपण अर्धवट एवढं काही शिकत होतो, आपण अर्धवट असं सोडून नाही द्यायला पाहिजे। पण आपण जर जॉब केला नाही तर पैसे कुठून येणार, घरी पैसे वगैरे काही नव्हते आमच्याकडे। परत जेव्हा आई वडील होते तेव्हा सर्वजण मदत करत होते आणि जेव्हा आई वडील नाही आहेत त्यावेळेस आता कुणीही मदत करत नाही भाऊला। तर परिस्थिती तीच राहत नाही, बदलते परिस्थिती आणि त्याची पण परिस्थिती नक्की बदलेल। तर अशा वेळेस भाऊला कोणीही मदत केली नाही। तर मला जेवढं होईल 1 वर्ष मी त्याला भरपूर मदत केली, म्हणजे जॉब करता करता त्याला पैसे पुरवले मी। परत मला खर्चण्यासाठी असं मॅनेज करून 10,000 माझा पेमेंट यायचा महिन्याचा, घरी द्यायची, थोडं थोडं मला ठेवायची, असं करत होती मी। तर असं माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी त्याला मी केली। आणि परत मग मनात यायचं की माझ्या सर्व मैत्रिणी BA, कुणी BA करून कुणी नोकरीला आहेत, म्हणजे असं मला पण वाटायचं की आपण पण शिकलो असतो एवढं, जर आपले आई वडील असते तर आपण पण जॉबला वेळेस राहिलो असतो। तर ज्याची त्याची परिस्थिती आहे, परिस्थिती कधी बदलेल हे सांगता येत नाही। तर माझा भाऊ आता आहे शेती करतो, तो पण भरपूर डिग्री घेतली, परत BCom करत होता। त्याने पण म्हणजे बाबा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेसच त्याने होते, म्हणजे ॲक्सिडेंट झालं होतं। तर भरपूर त्यांना लागलं होतं आणि आई खूप, मग नंतर बाबा एक्सपायर झाले, आई खूप एकटी पडली ती माझी। मग भाऊनी शिकायची इच्छा सोडून दिली की नाही आता आपण शेतीच करूया। तर नवीन असतोवर भरपूर मदत केली त्यांनी, जॉईंट फॅमिलीनी, दवाखान्यात वगैरे त्यांनीच बघितलं। तर आता भाऊ आहे माझा एकटाच आहे आणि लग्न झालं आहे, त्याचं छोटं बाळ आहे आणि दीदी आहे माझी। तर आता कोणीसुद्धा त्यांच्याकडे बघत नाही, म्हणजे त्यांना मदत करत नाही कोणी।
तर दिवस प्रत्येकाचे बदलतात, त्यांचेही बदलतील. म्हणून